पुणे शहराच्या NSUIचे शहराध्यक्ष अजय कांबळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला। या संदर्भात विद्यार्थिनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। असं असताना पुणे शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आता पुणे विद्यापीठाच्या आवारात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। तर काँग्रेस प्रणित NSUI संघटनेवरती बंदी घालण्याची मागणी आंदोलन करताना त्यांनी केली आहे। या ठिकाणी अक्षय कांबळे नावाचा NSUI अध्यक्ष जो विद्यापीठामध्ये एका मुलीची छेडछाड करत होता आणि गेल्या अनेक दिवसापासून तो प्रकार होता। त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। काही कायद्याप्रमाणे त्याला नोटीस बजावण्यात आली आणि त्याला सोडून देण्यात आलं। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आलोय। आणि दुसरी गोष्ट ही आहे की या युनिव्हर्सिटीमध्ये असे NSUIचे अनेक कार्यकर्ते आहेत ज्या त्यांच्या काँग्रेस प्रणित संघटनेशी निगडीत आहेत। ते कार्यकर्ते त्यांचा कोर्स संपल्यावर सुद्धा आतमध्ये फिरत असतात। त्यांच्यावर विद्यापीठ काय कारवाई करणार हे विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आणि अशा संघटनेवर जे माता भगिनींच्या अब्रूशी खेळतात अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे। या NSUI संघटनेवर काँग्रेस प्रणित अशी मागणी आमची या ठिकाणी त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यासाठी आलो। दंगेकरांचा उल्लेख केला, त्यांच्याही नावाच्या घोषणा दिल्या त्यांच्या विरोधात। तुमचा रोष नेमका अक्षय कांबळेवर आहे की दंगेकरांवर आहे? विषय आक्षेपाचा विषय नाहीये। एकीकडे काँग्रेस नेते हे सर्व प्रकरण असताना गप्प बसतायत, हा आमचा मेन आक्षेप आहे। अक्षय कांबळे सारखा NSUI अध्यक्ष याचा तो आतमध्ये मुलींची छेडछाड करतो। एक काँग्रेसचा नेता बोलत नाही त्या संदर्भात, एक काँग्रेसचा नेता। आणि दंगेकरचं काय सांगताय तुम्ही? दंगेकर इथं बसतात आणि त्यांचे नेते कारवाई थांबवायला जातात। त्याबद्दल दंगेकर का नाही बोलत? त्याच्याबद्दल दंगेकरांना माहित नाहीये का? दंगेकरांना त्याच्याबद्दल माहित नाही का? विषय आहे महत्वाचा। खरं तर हे जे सगळं रॅकेट आहे याच्या पाठीमागं अजून 3-4 नेते याच्या पाठीमागं आहेत। आणि यांनी अक्षय कांबळे नावाचा जो विद्यार्थी आहे तो ॲट्रॉसिटीच्या धमक्या देऊन MPSC UPSCच्या क्लासेसवाल्यांकडनं पैसे उकळतोय। ही सुद्धा पूर्ण माहिती आमच्याकडे युवा मोर्चा म्हणून आहे। येत्या काळात आम्ही आज खरं तर हे आंदोलन या भगिनींसाठी आहे। आज आमच्या युवा मोर्चाच्या भगिनी आहेत, हे आंदोलन आम्ही भगिनींसाठी करतोय। पण येत्या 2-4 दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर मी तुम्हाला सांगतो त्याचे योग्य ते पुरावे देऊन त्याच्यावरती मोठं आंदोलन केलं